संगमेश्वरात आलेलो आहे, पप्पांच्या आजीच्या घरी आलेलो आहे संगमेश्वरात। आता आपण पुलावरती आहे, तुम्हाला दाखवतो मी। तर म्हणजे आता घरी जाऊया आपण। आपल्या घराचं थोडं काम होतं त्याच्यामुळे आपण आलेलो आहे, तर घरी जाऊन बघूया कितपत काय आहे आणि मग तुम्हाला भेटतो। तर म्हणजे हे आपलं घर आहे आणि आता नदीला आलं होतं पाणी, त्याच्यामुळे सर्व वाट लागलेली आहे बघा। जाळी बी तिकडे पडले, तर आपण व्यवस्थित करून घेऊया। तर म्हणजे तुम्ही पाहू शकता आता आपले घर आहे, मी तुम्हाला सर्व दाखवतो। आपण साफसफाई आतली करून घेतलेली आहे, बाहेरची सुद्धा आपली अर्धी साफसफाई झालेली आहे। आता रूम मी तुम्हाला दाखवतो आपल्या घराची काय हालत चालली तुम्ही पाहू शकता। आपण 2-3 महिने तरी इथं नव्हतो सध्या, कारण पाऊस सुरू होता। पावसामध्ये आपण नव्हतो गेलेलो, घरामध्ये आलो नव्हतो। तर आता परिस्थिती काय झाली बघा, आपण तरीसुद्धा साफ करून घेतलेला आहे। हा मधला हॉल आहे, हा पहा, आणि हा त्याच्या साईडचा हॉल आहे। इकडे बाथरूमचा आहे आणि इथे जागा आहे, तर हा तो रूम आहे। त्याच्यानंतर माझ्या पाठीमागे एक रूम आहे, पाहू शकता तुम्ही कसं आहे ते। हा एक हॉल आणि याच्या पाठीमागे एक रूम आहे, हा बघा, हा एक मोठा रूम आहे। तर हा किचनसाठी आपण बनवलेला होता आणि सध्या आपण दुसऱ्या रूममध्ये किचन शिफ्ट केलेलं आहे, कारण आपण इथे नव्हतो आणि पाण्याचा संभव होता की संगमेश्वरात पाणी वाढलं पण होतं, बातम्यांमध्ये दाखवत होतं असं। त्या कारणामुळे आपण आलो होतो चेक करायला की बाबा खरंच पाणी घरांमध्ये गेलं आहे की नाही। तर आपल्या इथे एवढं काही पाणी वरपर्यंत आलेलं नाही, रस्ता फक्त पाण्याखाली डुबला होता जसं आम्हाला ऐकायला मिळालं ते गेल्यावरती, इथे आल्यावरती। आणि हा दुसरा रूम आहे, इथे किचन शिफ्ट आहे, तुम्ही पाहू शकता। गॅस वगैरे इथे ठेवलेला आहे आणि आता सर्व साफसफाई पण आतून करून घेतलेली आपण। आता लाईटिंगला आपण बल्ब आपल्याकडे एवढे लावलेले नाहीत आपण, त्याच्यामुळे एवढा उजेड तुम्हाला दिसणार नाही। तरीसुद्धा तुम्ही पहा, आपण आतलं सर्व व्यवस्थित साफ करून घेतलेलं आहे। तर आता तुम्हाला बाहेरची जागा दाखवतो मी, तर चला। तर म्हणजे बघा, बाहेरून मी एवढं साफ करून घेतलं आहे आणि बाहेरून असं आपलं घर दिसतंय। मागच्या वेळेला आपण आलो होतो तेव्हा एवढं दिसत नव्हती घाण, कारण तेव्हा तिथे आपण राहायचो, त्या राहणं म्हणजे राहत असल्या कारणामुळे घर आपलं एकदम साफसफाईत होतं आणि आपण 2-3 महिने काय बाहेर राहिलो पावसामुळे। तर इथे घराची काय हालत आहे बघा, इकडे कातकरी लोक आहेत ती, इकडे दुसरी लोक आहेत आणि आपल्या घराची काय हालत झाली आहे बघा। आपण तिथे न गेल्यामुळे सर्व जाळी वगैरे आपण फिट बांधलेली आहे याच्या, म्हणजे एक पाहू शकता तुम्ही, आपण जाळी बांधलेली आहे ती खाली पडली आहे आणि ती स्वतःहून पडूच शकत नाही, कारण बाकीची स्वतःहून पडणार असती तर म्हणजे पुढची पण पडली पाहिजे होती, ही जी तुम्हाला दिसते ती। आता खाली बघा जाळ्या साफ करतायत, खालच्या रोडजवळचं आपल्या बांधाजवळचं जे आहे ते सर्व जाळ्यापणी साफ केलं नाही आहे बघा। आलो होतो तेव्हाचा फोटो तुम्हाला मी इथे दाखवतो, हा बघा, हा फोटो तेव्हाच आहे। आणि आत्ता आपण आल्यावरती हे जाळ्यापणी बघा सर्व साफ करून घेतला नाही ते। आत्ता कसं आपलं वाटतंय बाबा की इथे कोणतरी राहतंय असं समजण्यात येतंय। तर फांद्या बिंद्या आता इथे जाळ्या तोडून टाकतायत आणि इकडे बाकी ज्यांची घरं आहेत तुम्ही पाहू शकता, आणि ते आता फांद्या वगैरे तोडून टाकतात। आपलं सर्व काम झालेलं आहे फायनल, आणि आपण ज्या कामासाठी म्हणजे आलो होतो आपलं घर बघण्यासाठी, साफसफाई करण्यासाठी, तर ते काम आपलं एकदम ओकेमध्ये झालेलं आहे। आणि आता आपण काय करूया, आपलं आता सर्व काम झालं त्यामुळे आपण आता जाऊया घरी। तर चला। तर म्हणजे आपण घरी आलेलो आहे फायनली, आणि संगमेश्वरातला व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये तिथे सांगा। आपण बरेच दिवस तिथे गेलो नव्हतो आणि पाऊस सर्व सुरू होता, त्या कारणामुळे आपण गेलो नव्हतो आणि त्याच्यामुळे तिथे किती गवत वगैरे सर्व घराला आलं होतं तुम्ही पाहिलातच। याच्या अगोदरसुद्धा आम्ही गेलो होतो, तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर पहा, आपल्या चॅनलवरती आहे। तर तिथे आपण आता परत एकदा गेलो होतो, पुन्हा एकदा आता आपण राजापूरला आलो आहे बघा परत। तिकडे साफसफाई वगैरे आपले सर्व झालेली आहे। व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, 400 मंडळीचा आपण भरपूर क्लोज आहे। मिळायच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय भारत।